नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय. सर्वांना गुड मॉर्निंग. आज आपण नवीन आयसीडीएस योजना, अंगणवाडी सुपरवायझर, समाज कल्याण, महिला बाल विकास विभाग तसेच सर्व सरळ सेवा भरतीकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तुम्हाला विचारल्या जातात एक्झाम मध्ये सामान्य ज्ञान या विषयामध्ये. त्याचा जो पाठ आहे आजचा 7वा असणार आहे. याविषयी आपण डिटेलमध्ये 5 ते 6 योजनेची माहिती घेणार आहोत. ओके, त्या अगोदर अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर करिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे. ही बॅच तुम्हाला आयसीडीएस, संगणक पोषण अभियानासहित सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहेत. बॅचचे जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत. आणि बॅचची जी फी आहे अत्यंत कमी दरामध्ये 555 रुपयामध्ये तुम्हाला 1 मंथ व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे. याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पण दिलेली आहे. ऍप पण तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरला जाऊन. जास्त वेळ न घेता आपण पुढची योजना बघणार आहोत. 26 नंबर 7 नंबरची चालू आहे आपली प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना. परत एकदा सांगतो, योजनेसंदर्भात तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो, सुरुवात कधी झालेली योजनेची, लाभार्थी कोण असणार आहेत, योजनेचं स्वरूप काय आहे आणि टार्गेट काय दिलेला आहे, आणि वयोगट जर असेल तर वयोगटासंदर्भात, आणि कोणत्या मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. 4 ते 5 तुम्हाला स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातात. आता जी योजना आपण बघत आहोत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, या योजनेची सुरुवात झालेली आहे 29 सप्टेंबर 2021 म्हणजे नरेंद्रभाई मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये योजना केंद्र सरकार मार्फत ही सुरू करण्यात आलेली आहे. उद्दिष्ट काय ठेवण्यात आलेले आहे आपलं, मध्यान्ह भोजन योजनेची सातत्यता आणि सुधारणा करणे, त्यामध्ये सातत्य ठेवणे आणि त्या योजनेमध्ये सुधारणा करण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. योजनेचे जे उद्दिष्ट आहे, भारतातील बहुसंख्य मुलांसाठी असलेल्या 2 गंभीर समस्यांचे निराकरण करणे, यामध्ये भूक आणि शिक्षणाद्वारे त्यांचं कुपोषणाचं प्रमाण कमी करणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शिक्षणाचा जे प्रवाह आहे तो विकसित करणे, सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये पात्र मुलांची पोषण स्थिती सुधारणे, गरीब मुलांना, वंचित घटकातील नियमितपणे शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित करणे, प्रोत्साहन देणे त्यांना, आणि वर्गातील क्रियाकल्पावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करणे. पुढे दिलेला आहे बघा, उन्हाळ्याच्या सुट्टीत दुष्काळग्रस्त विभागामध्ये किंवा आपत्तीग्रस्त भागातील प्राथमिक अवस्थेतील मुलांना पोषण आधार प्रदान करणे, यामध्ये मुख्य उद्दिष्ट शालेय मुलांना पौष्टिक जेवण पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी तरतुदीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. प्रतिदिवस आता कॅलरी महत्वाची, यामध्ये तुम्हाला प्रश्न कॅलरी विचारला जातो. प्राथमिक विद्यार्थ्यांकरिता बघा 450 कॅलरी आणि भात किती आहे 20 ग्राम. त्यानंतर उच्च प्राथमिक शाळेतील मुलांना 700 कॅलरी आणि किती एकूण 40 ग्राम विचारलं जाते. आता पुढचं दिलेलं आहे पातळी अन्नधान्य प्राथमिक 100 ग्राम, डाळी 20 ग्राम, भाजीपाल्याचं प्रमाण आहे 50 ग्राम, तेल आणि चरबीचं 5 ग्राम आणि मीठ आणि मसाले गरजेनुसार. त्यानंतर उच्च प्राथमिक मध्ये 150 ग्राम अन्नधान्य, 30 ग्राम डाळी, भाजीपाला 75 ग्राम, 7.5 ग्राम तेल आणि चरबी आणि आवश्यकतेनुसार मीठ आणि मसाल्याचं प्रमाण असणार आहे. हे थोडंसं चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता युट्यूब वरून आणि त्याच्यानंतर रिवाइज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट योजना आहे 28 नंबरची राष्ट्रीय साक्षरता अभियान प्राधिकरण योजना. या योजनेची सुरुवात झालेली आहे 5 मे 1988 रोजी. सुरुवात महत्वाची आहे. राष्ट्रीय साक्षरता अभियान प्राधिकरण NLMA ही भारतातील एक सरकारी संस्था आहे जी देशातील निरक्षरता निर्मूलन आणि साक्षरतेला चालना देण्याची जबाबदारी सोपवते. त्यांची स्थापना 5 मे 1988 रोजी शिक्षण संचालनालयाच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाअंतर्गत करण्यात आलेली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाअंतर्गत 5 मे 1988 साली सुरुवात. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे उद्दिष्ट बघा, संपूर्ण भारतातील प्रौढ साक्षरता कार्यक्रमाचे निरीक्षण करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानंतर NLMA चे प्राथमिक उद्दिष्ट 15 ते 35 वयोगटातील असाक्षरांना कार्यात्मक म्हणजे त्यांना साक्षर बनविणे. वयोगट संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. साक्षरता अभियानामध्ये 15 ते 35 वयोगटातील जे असाक्षर आहेत
त्यांना साक्षर बनविणे. त्यानंतर एकूण साक्षरता मोहीम, पोस्ट साक्षरता आणि निरंतर शिक्षण यामध्ये आणि सतत शिक्षण यासारखे विविध कार्यक्रम आणि धोरणांचा वापर करून सार्वत्रिक प्रौढ साक्षरता प्राप्त करणे. जे निरक्षर आहेत त्यांना साक्षर बनवणे या योजनेचा प्रमुख उद्दिष्ट आहे. निरक्षरता निर्मूलन आणि प्रौढांमधील कार्यात्मक साक्षरता सुधारण्याच्या उद्देशाने विविध यामध्ये कार्यक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे. आपण आता पुढची योजना बघणार आहोत, समग्र शिक्षा योजना किंवा समग्र शिक्षा अभियान असंही त्याला म्हटलं जातं. 29 नंबरची योजना आहे. योजनेची सुरुवात झालेली आहे 2018 साली. दुसऱ्या कालावधीमध्ये समग्र शिक्षा अभियान ही शालेय शिक्षणासाठी एकीकृत केंद्रीकृत योजना आहे, जी पूर्व शालेय ते वरिष्ठ माध्यमिक स्तरापर्यंत, बघा आता कुठून कुठं आहे, पूर्व शालेय ते वरिष्ठ माध्यमिक शाळापर्यंत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे, सहाय्य प्रदान केली जाणार आहे. यामध्ये SSA, RMSA सुरुवातीला आपण बघितलं राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान किंवा शिक्षण या 3 योजना एकत्रित करून समग्र शिक्षा योजना सुरू करण्यात आलेली आहे. कोणकोणत्या योजना आहेत ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकते. परत प्री स्कूल ते 12वी पर्यंतचा समग्र दृष्टिकोन शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यावर आणि सर्वसमावेशक शिक्षणावर आणि लिंग आणि सामाजिक श्रेणीतील अंतर कमी करण्याकरिता लक्ष केंद्रित करणे. कुठून कुठपर्यंत योजनेचं स्वरूप आहे ते पण आपण सांगितलेले. 3 योजना एकत्रित करून समग्र शिक्षा योजना 2018 साली सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला 4 ऑप्शन देतील, 4 पैकी कोणत्या योजनेचं या समग्र शिक्षा योजनेमध्ये अंतर्भाव असणार नाही. 3 माहिती पाहिजे आपल्याला, चौथं चुकीचं विचारलं जाईल. त्यामुळे त्यानंतर नेक्स्ट आहे 30 नंबर डिजिटल इंडिया मोहीम. या योजनेची सुरुवात झालेली आहे 2 जुलै 2015 साली. डिजिटल इंडिया मोहीम ही भारत सरकारने म्हणजे केंद्र सरकार मार्फत सुरू केलेली एक मोहीम आहे. याचा उद्देश शासकीय सेवा प्रत्येक नागरिकांना प्रदान करणे, कशाद्वारे, इलेक्ट्रॉनिक रित्या उपलब्ध करून देणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी ऑनलाईन आधारभूत संरचना जास्त चांगली करण्यात येत आहे, तसेच आंतरजालाची जोडणी पण सुधारण्यात येत आहे. यामध्ये देशाच्या तांत्रिक क्षेत्रात डिजिटल रित्या उच्च पातळीवरती डिजिटल जे क्षेत्र आहे ते उच्च पातळीवरती नेणे या मागचा एकमेव हेतू आहे, प्रयोजन आहे. 2 जुलै 2015 साली. त्यानंतर भारतातील डिजिटल सशक्त समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतरित करणे. मुख्य वैशिष्ट्य नागरिकांमधील डिजिटल कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान NDLM सारख्या डिजिटल साक्षरता कार्यक्रमाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतरची पुढची योजना आहे एकलव्य मॉडेल निवासी शाळा. 1997 ते 1998 दरम्यान ही योजना सुरू झालेली आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद म्हणजे कलम 275(1) अंतर्गत अनुदानासह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थापन केल्या जातात. प्रत्येक शाळेची विद्यार्थ्यांची क्षमता आहे 420 विद्यार्थ्यांची क्षमता असणार आहे. सध्या एकूण विद्यार्थी संख्या 2072 आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, मोफत भोजन दिले जाते, मोफत निवास सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कोणाकरिता आहे योजना? दुर्गम भागातील आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासंदर्भात ही योजना सुरू केलेली आहे. आदिवासी तसेच बिगर आदिवासी मुलांमध्ये शैक्षणिक समानता आणण्याच्या उद्देशाने आधुनिक सुविधासह निवासी शाळा स्थापन करणे ह्या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. 1997-98 मध्ये सुरू झालेली एकलव्य मॉडेल निवासी शाळा आहे. त्यानंतर उन्नत भारत अभियान 2014 साली सुरू झालेली योजना आहे. उन्नत भारत अभियान हा भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाचा एक कार्यक्रम आहे, जो ग्रामीण भागासाठी डिझाईन केलेला आहे. हा कार्यक्रम IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, NIT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इत्यादीच्या सहकार्याने तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये विकासात्मक आव्हानांना तोंड देण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांना ग्रामीण भारताशी जोडणे हा त्याचा एकमेव उद्दिष्ट आहे. त्यामध्ये संस्था गाव दत्तक घेतात आणि साक्षरता आणि शिक्षण सुधारण्यावरती लक्ष केंद्रित करून त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी कार्य किंवा सहाय्य केलं जातं. उन्नत भारत अभियान 2014 साली. हे आपण 7 ते 8 योजना
आजच्या क्लासमध्ये बघितलेल्या आहेत, व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. त्यानंतर अकॅडमीमध्ये जी तुमची एक्झाम येणाऱ्या काही कालावधीमध्ये समाज कल्याण परीक्षा 2025 होणार आहे, त्याकरिता तुम्हाला रिवायझन स्वरूपामध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे. सर्व विषयासहित यामध्ये ज्या पदांचा समावेश आहे, वरिष्ठ कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक करिता, महिलांकरिता, तसेच महिलांकरिता जे महत्वाची पद आहे गृहपाल, वार्डन, त्याला आपण अधीक्षक म्हणतो, तसेच वरिष्ठ लिपिक, या सर्व पदांचा यामध्ये तुम्हाला समावेश असणार आहे. एकत्रित बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे. बॅचचे जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये तुम्हाला TYQ सोबतच टॉपिक वाईज MCQ आपण घेत असतो. त्यासोबतच टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे. लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात. या बॅचची फी आहे अत्यंत कमी माफक दरामध्ये. तुम्हाला ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता आपण ठेवण्यात आलेली आहे 555 रुपयामध्ये 1 मंथ व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे. याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे 801045776560 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. आपण ऍप पण प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करू शकता. तिथनं पण तुम्हाला बॅच जॉईन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच आपल्याला जर व्हिडिओ जो क्लास आहे आपला ICDS योजना, विविध परीक्षेमध्ये ज्या योजनावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जातात, तो जर नक्की आवडला असेल तर लाईक करायचा आहे. तसं आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, धन्यवाद सर्वांचे. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.